सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण बघत आहोत 7th लेसन. वी आर लुकिंग ॲट द 7th लेसन दॅट इज फ्रॉम शेल्टर टू द विलेज सेटलमेंट. म्हणजे काय? निवारा ते गाव वसाहतपर्यंत. तर बघा, या लेसनमध्ये बेसिकली आपण काय-काय बघणार आहोत. तर या लेसनमध्ये आपण जे काही बघणार आहोत, ते काय बघणार आहोत? निवारा, हंगामी तळ आणि गाव वसाहत. मीन्स व्हॉट? द शेल्टर, सीझनल कॅम्प्स एंड the village settlement. So these are the objectives and these are the things that we will look at in this lesson. But मी काय वापरतो बघा, हे काही जे 3 गोष्ट आहेत, ते आपण या पाठामध्ये बघणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण ह्या पाठापर्यंत आपण कसे पोहोचलो, त्याची एक छोटीशी जर्नी आपण करून घेणार आहोत. छोटीशी जर्नी आपण करून घेणार म्हणजे बेसिकली आपण काय करणार आहोत, 6वा जो लेसन आहे, 6वा लेसन आहे, जो 6th लेसन आहे, त्याचं आपण रिव्हिजन थोडंसं करणार आहोत. तर बघा, 6th लेसनमध्ये आपण बघितलं होतं काय, की माणूस आहे तो हळू काय झाला होता, द ह्युमन्स आर और द ह्युमन स्लोली म्हणजे स्टोन एजमध्ये म्हणजे कसं आपण बघू शकता की दगड युगामध्येच तो काय करत होता, दगड युगामध्येच म्हणजे स्टोन एजमध्ये तो बेसिकली काय करत होता, हळू तो सेटल व्हायला लागला. म्हणजे एका जागी तो स्थायी व्हायला लागला. नंतर शेती करायला लागला आणि नंतर समूहाने राहू लागला. बघा, दॅट वी हॅव लर्न राइट? दॅट वी हॅव लर्न व्हॉट वी हॅव लर्न in previous chapter. The previous chapter we learned this how the human or the man slowly comes into the group and try to live with each other, and plus he tries to make the, or to take care of their pets. म्हणजे पेट्स म्हणजे काय की बघा, नंतर कुत्रे वगैरे तो पाळायला लागला, पेट्स पाळायला लागला, गाय वगैरे पाळायला लागला आणि हळू तो काय करायला लागला, शेती करायला लागला. परंतु बघा, शेती करता हळू तो शेती करायला लागला. हे आपण असं काल मागच्या लेसनमध्ये फाइंड आउट केलेलं आहे. त्याचं नाव आहे 6th वाला आपण लेसनमध्ये बघितलेलं सर आपण आहे. राइट? सो येस. या. सो अशा प्रकारचे सिनेरियोज किंवा अशा प्रकारचे थिंग्स वी हॅव सीन इन अवर प्रिव्हियस चॅप्टर. अँड टुडे वी विल लुक ॲट दॅट सेम चॅप्टर आणि त्या चॅप्टरच्या कंटिन्यूटी चॅप्टर म्हणून आपण बघणार आहोत. कंटिन्यूटी चॅप्टर म्हणून आपण बघणार आहोत. ठीक आहे? Yes. So what is the thing? The from shelter to the village settlement. So this is our lesson name. So from shelter to the village settlement. So बघा, फर्स्ट थिंग आहे शेल्टर. शेल्टर म्हणजे काय? निवारा. शेल्टर म्हणजे काय? निवारा. तर निवारा ते गाव वसाहत. तर पहिला काय आपला शब्द आहे? निवारा. तर निवाराकडे आपण बघूया. निवारा म्हणजे काय? तर बघा, घर. आपण कुठे-कुठे राहतो? आपण बिल्डिंगमध्ये राहतो, आपण घरामध्ये राहतो आणि आपण त्या घराला काय म्हणत असतो? निवारा असं म्हणत असतो. आपण त्या घराला काय म्हणत असतो? निवारा असं म्हणत असतो. आपण त्या घराला काय म्हणत असतो? पुन्हा एकदा मी सांगतोय, निवारा असं म्हणत असतो. तर व्हॉट वी सेड टू अवर होम दॅट इज द शेल्टर. वी सेड की अवर होम इज द शेल्टर. अवर शेल्टर प्लेस इज अवर होम. ठीक आहे? सो दिस इज द थिंग. आता त्या शेल्टर बद्दल आपण जाणून घेणार आहोत. व्हॉट इज द थिंग? तर बघा, इन द 5th लेसन वी सॉ दॅट वी कॅन से द नेदरलँड लिव्ड मेनली इन केव्हज. At that time, a climate in the Europe was extremely cold. In the Netherlands, could protect themselves from freezing the temperature because they wore leather clothing and made use of fire. Perhaps that was not enough. That is why they they use the animals to hide the use animals to hide to erect tents, and then we can say inside the caves from warmth. And whenever it is necessary, they also build huts इन दिस ओपन. म्हणजे बघा, बेसिकली ते काय सांगतात ते व्हॉट दे आर सेइंग की बघा, माणूस जो होता, जो नेदरलँड माणूस आपण म्हणतो की जो एकदम पुरातन माणूस होता, तो काय करत होता, पहिले गुफेमध्ये राहत होता. पहिले तो कुठे राहत होता? गुफेमध्ये राहत होता. ॲट द टाईम द क्लायमेट चेंज और इन द युरोप. म्हणजे बघा, तर ज्यावेळेस युरोपमध्ये आपण बघायला गेलो, युरोपमध्ये आपण बघतो, युरोपमध्ये काय असतं, जास्तीत जास्त करून बर्फ आणि तिथला जो वातावरण आहे, तो थंड असतो. जास्तीत जास्त बर्फ असतो आणि तिथला जो वातावरण आहे, तो कसा असतो? थंड असतो. बघा, त्याच्यामध्ये बर्फ पडत असतात. त्या प्रकारचे पिक्चर वगैरे याच्यामध्ये तर आपण नक्कीच बघितलं, की तिथे काय पडत असतं? बर्फ वगैरे पडतच असतात. तर बघा, जास्तीत जास्त तापमान असल्या कारणाने आणि सॉरी, कमीत कमी तिथे तापमान असल्या कारणाने आणि जास्त थंडी असल्या कारणाने तिकडे लोकं काय करत होते? पहिले क्लोथिंग म्हणजे जे कपडे होते. बघा, आपण थंडी आली तर आपण काय करतो? स्वेटर वगैरे घालायला चालू करतो आणि आपण गरमीमध्ये पण स्वेटर घालतो का? आन्सर इज नो. आपण गरमीमध्ये स्वेटर घालत नाही. कारण गरमीमध्ये आपल्याला जास्त
गरम होत असते. उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त गरम होत असते. परंतु थंडीमध्ये आपल्याला थंड वाटतं आणि आपली बॉडी गरम राहावी म्हणून आपण काय करत असतो, आपण जास्तीत जास्त गरम वस्तू खात असतो, तेलकट वस्तू खात असतो. त्याच्यानंतर आपण बोलवतो हां, त्याच्यानंतर आपण बोलतो की स्वेटर वगैरे असे कानटोपी अशा प्रकारचे काही कपडे आपण घालत असतो. तर व्हॉट वी आर डूइंग इन द विंटर सीझन वी वर वेअरिंग द स्वेटर्स, वी वर वेअरिंग द कॅप्स म्हणजे द इयर कॅप्स वगैरे अशा प्रकारचे थिंग्स वी यूज्ड टू हाइड ऑर वी यूज्ड टू प्रोटेक्ट अवरसेल्फ फ्रॉम द विंटर ऑर प्रोटेक्ट अवरसेल्फ फ्रॉम द कोल्ड म्हणजे थंडीपासून स्वतःला कोल्ड करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे आता ज्याप्रमाणे आता आपण असे वेगवेगळे स्वेटर्स वगैरे यूज करत असतो, त्याचप्रमाणे ते जे पुरातन काळ होते म्हणजे अश्मयुगीन काळ आहे, म्हणजे जे एक स्टोन एजच्या सिनेरिओतले जेवढे काही ह्युमन्स होते, ते सुद्धा अशा प्रकारचे स्वेटर्स वगैरे यूज करायचे. पण तेव्हा त्या स्वेटर्सची टेक्नॉलॉजी नव्हती. तर मग ते काय करायचे, ते ॲनिमल्सचे चमडे वगैरे यूज करत असतात. तर ते बघा, द टेम्परेचर बिकॉज दे रोट द लेदर क्लॉथिंग म्हणजे बघा ते काय करत असते, लेदर क्लॉथिंग म्हणजे ॲनिमल्सचे चमडी जी असते, ॲनिमलचे जे कातड असतो, चमडी असते, चमडी असते त्याचा ते कपडा म्हणून यूज करत असतात. बघा आपण बऱ्याच पिक्चरमध्ये बघितलेलं असेल, की ॲनिमल्सचे कपडे वगैरे किंवा ॲनिमल्सच्या चामड्याचे कपडा किंवा जॅकेट्स वगैरे किंवा ते अंगावरती झाकून होतं. म्हणजे ॲनिमल्सचे बेसिकली म्हणजे मेलेला ॲनिमल्स वगैरे असेल तर त्याची चमडी, त्याची स्किन बेसिकली फाडतात आणि ते स्किन आपल्या अंगावरती घालतात. जेणेकरून आपल्याला कमी थंडी वाटेल यासाठी आणि प्लस कशाचा यूज करत होतो आपण? फायर म्हणजे आगीचा यूज करत होतो. आगीचा हम लोग इस्तेमाल कर रहे थे. तर बघा, परhaps it was not enough. They may have to use the animals to hide, to erect the tents and inside the caves to warm. म्हणजे एवढंच नाही तर कधी-कधी ते काय करत असतात, तर कधी-कधी ॲनिमल्स वगैरे यांना सुद्धा ते आपल्यासोबत ठेवत असतात. बघा, थंडीपासून संरक्षण परंतु त्याच्यावर तात्पुरतं त्यामुळे गुहेच्या आतील भागामध्ये जनावरांचे कातडी वापरून उबदार तंबू उभा करत असतात. म्हणजे बघा, गुहेमध्ये what they are doing, so caves warm and the cave for warmth and to wherever is necessary they also build the hut in the open म्हणजे ते काय करत असते केव्हजमध्ये म्हणजे बघा जर एखादा गुफा असेल त्या एखाद्या गुफामध्ये सुद्धा ते छोटंसं झोपडं वगैरे किंवा छोटंसं असं टेंट किंवा आपण बोलतो छोटंसं असं झोपडी किंवा छोटंसं असं घर ते बांधत असत. का? कारण त्यांना थंडी खूप वाजत असल्या कारणाने. बघा युरोपमध्ये आपण बघितलं युरोपमध्ये कधी पण आपण जर वाचू भूगोलामध्ये तर युरोपमध्ये काय होतं जास्तीत जास्त थंडी पावसाची आणि तिथे काय पडत असतं बर्फ हा पडत असतो. तर त्या ठिकाणी आपला थंडीपासून संरक्षण व्हावे, थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी काय करत असतो ॲनिमल्सच्या कापडाचे म्हणजे लेदरचे तर अंगावरती कपडे घालतच होते. आणि प्लस ते गुफेमध्ये लपून जात असत. गुफेमध्ये ते घर बघा आपण थंडीमध्ये ना काय करत असतो, थंडीमध्ये आपण जास्तीत जास्त घरात थांबत असतो आणि उन्हाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त बाहेर बाहेर घुमत असतो. तर त्याचप्रमाणे पहिलेचे लोकं सुद्धा करत होते, की कसे, की ते गुफामध्ये म्हणजे आता समजा, की हा गुफा आहे. त्या गुफेमध्ये ते आतमध्ये जाऊन ते राहत असत. जेणेकरून त्यांच्या थंडीपासून रक्षण झालं पाहिजे. परंतु जर तरी सुद्धा त्यांना थंडी जास्त वाजत असेल, तर ते आग पेटवत असेल आणि आगीनिहून त्यांना थंडी जर म्हणजे तरी सुद्धा थंडी जास्त वाढत असेल, ते काय करायचं एक छोटासा घर किंवा टेंट किंवा एक छोटीशी झोपडी ते बांधत असत. आपण झोपडी न बोलता आपण त्यांना टेंट बोलू शकतो. टेंट हा इज अ गुड वर्ड. अशा प्रकारचा एक टेंट ते बांधत असत. अशा प्रकारे थांबा मी कलर चेंज करून दाखवतो. अशा प्रकारचा टेंट इथे सी अशा प्रकारचा टेंट ते बांधत असत. अशा प्रकारचा टेंट ते बांधत असत आणि त्या टेंटमध्ये ते राहत असत. बघा, अशा प्रकारची सोय, अशा प्रकारचे कृत्य माणूस पहिले करत होता. बघा, इथल्यामधला एक जो रूम आहे, तो 2 रूम टेंट इरेक्टेड बाय द नेदरलँड मॅन इनसाइड द केव्ह म्हणजे फ्रान्समध्ये. म्हणजे फ्रान्स या ठिकाणामध्ये गुफेमध्ये असलेला हा टेंट आपण बघू शकतो. गुफेमध्ये असलेला हा टेंट आपण बघू शकतो, जो बांधलेला होता आणि तो तसाचा तसा म्हणजे बांधलेला होता आणि तसा आपल्याला आढळून आलेला आहे. तर बघा, अशा प्रकारे लोक काय करायचे, अशा प्रकारे शेल्टर बनवत होते. अशा प्रकारे ते स्वतःला घर बनवत असायचे. अशा प्रकारे ते स्वतःचं घर बनवत बघा, थंडीपासून रक्षण व्हावे, पावसापासून रक्षण व्हावे. बघा, आपण आपण काय करतो, पावसामध्ये सुद्धा जास्त पाऊस असेल तर बाहेर फिरतो का आपण? हां, तात्पुरतं फिरतो आपण बाहेर भिजण्यासाठी. परंतु नंतर कुठे येतो? घरात येतो. आपण घरात येतो, आपल्याला अंघोळ वगैरे करतो. म्हणजे घर आपल्याला किती इम्पोर्टंट आहे याचं महत्त्व समजा. घर आपल्याला
किती महत्वाचं आहे ह्याचा सुद्धा अर्थ समजा. बघा, जर आपण पावसाळ्यात असो, उन्हाळ्यात असो, हिवाळ्यात असो, आपल्याला घर हा अतिशय इम्पोर्टंट आहे. का आपण आपण घराबाहेर राहू शकतो का? आपण नाही. आपण घराबाहेर राहू शकत नाही. आपल्याला घर हे महत्वाचं आहे. तर त्याचप्रमाणे पहिले सुद्धा लोकं तसंच करायचे. थंडीपासून रक्षण करण्यासाठी, उन्हापासून रक्षण करण्यासाठी आणि अ, पावसापासून रक्षण करण्यासाठी. तर पहिले कसे बोगदे वगैरे पहिलेचे माणूस कुठं जंगलामध्ये वगैरे राहत असे बरं. तर जे केव्हज वगैरे आहेत, जे गुफा वगैरे आहेत, बोगदे तर नाही बोलू शकत आपण केव्हजमध्ये केव्ह आपण बोलवतो किंवा केव्हज किंवा आपण गुफा वगैरे बोलवतो. तर त्या गुफामधून केव्हजमध्ये ते लोकं राहत होते आणि जेव्हा सीझन म्हणजे जेव्हा पण वातावरण चांगलं होऊन जाईल, चांगल्या प्रमाणे होऊन जाईल. म्हणजे जेव्हा पाऊस नसेल, जेव्हा जास्त ऊन नसेल किंवा जास्त थंडी पण नसेल, त्यावेळेस ते काय करत असेल, त्यावेळेस ते बाहेर निघत असत आणि काय शिकारी वगैरे आहे, ते खाण्याचं त्यांचं सामान ते करत असतात आणि किंवा किंवा त्यांचा शेतीचा वगैरे जो कार्यक्रम आहे, ते तेव्हा ते करत असतात. तर अशा प्रकारचे इम्पोर्टंट आपल्याला घराचे आहेत. बघा घर किती इम्पोर्टंट आहे. घर आपल्याला थंडी, घर आपल्याला ऊन, घर आपल्याला पाऊस याच्या तिघांपासून काय करत असतं, रक्षण करत असतो. घर हे आपल्याला तिघांपासून काय करत असतो, रक्षण आपलं कोण करत असतो? घर करत असतो. म्हणून घर हा आपल्याला खूप इम्पोर्टंट आपल्याला आहे. ठीक आहे. भले ते घर छोटं असो का मोठं असो, परंतु घर हा घर असतो आणि घर आपल्याला खूप इम्पोर्टंट असतो. ठीक आहे. सो धिस इज द थिंग कारण तो आपल्यापासून आपलं जे रक्षण आहे तो नक्कीच करत असतो. तर आता बघा, हे तर आपलं झालं शेल्टरबद्दल. मग शेल्टर म्हणजे काय निवाराबद्दल, घराबद्दल आपण माहिती जाणून घेतली. तर आता आपण बघूया, की सीझनल क्रॅम्प्स और सीझनल कॅम्प्स. सीझन कॅम्प्स म्हणजे काय, की बदलणारे ऋतू. बदलणारे ऋतू म्हणजे काय, की वेगवेगळे ऋतू कसे-कसे बदलत होते ते आपण बघणार. म्हणजे हंगामी तळ. हंगामी तळबद्दल आपण सुद्धा जाणून घेणार आहोत. तर बघा काय हंगामी तळ आपल्याला काय सांगतोय? लेट्स फाइंड आउट. In the Middle Stone Age, a group of Homo sapiens had established the camp over the all over the world. All all that time, the climate was getting the warmer. Everywhere, the environment was changing, and with it, the diet of Homo sapiens was also undergoing change. म्हणजे बघा, आपण बघत होतो की पहिले बघा ह्याचा या वाक्याचा किंवा या तक्त्याचा ह्याचा अर्थ काय बघा. मध्य अश्मून काळात बुद्धिमान मानवाच्या मिकांकित समूहाने जगभर वस्ती केली होती. समूहाने जगभर वस्ती केलेली होती आणि मध्य उष्णतेचे हवामान उबदार होऊ लागले होते. नंतर सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. त्यामुळे मध्य उष्ण काळामध्ये बुद्धिमत्ताचा मानव आहार पद्धतीमध्ये सुद्धा बदल करत होता. म्हणजे काय तर बघा, म्हणजेच आपण बघत होतो बेसिकली हळू जो वातावरण होता म्हणजे अर्थचा ॲटमॉस्फिअर वातावरण म्हणजे काय आपण बोलतो अर्थचा ॲटमॉस्फिअर म्हणजे सीझन्स जे ऋतूज वगैरे होते ते काय होते ते हळू अंडरगो चेंजिंग म्हणजे काय ते हळू चेंज होते म्हणजे उबदार बनत होते. उबदार म्हणजे थोडे हळू का होईना परंतु गरम होत होते, उबदार बनत होते. दे आर गेटिंग वॉर्मर दे आर गेटिंग वॉर्मर अ, अ, वॉर्मिंग. सो सो बाय धिस म्हणजे त्यानुसारच आपण काय करत असतो, त्यानुसारच आपले डायट्स वगैरे म्हणजे जो ह्युमन होता, जो होमो सॅपियन होता म्हणजे बुद्धिमान मानव होता. तो काय केलं त्याने आपले जे डायट्स आहे म्हणजे खाण्याच्या जे पद्धती आहे, ते सुद्धा त्याने चेंज करतो. म्हणजे जसं वातावरण बदलत होतं, तसं तो आपले खाण्याची पद्धत सुद्धा बदलत होता. बघा, आता खाण्याची पद्धत आपण कसं ह्याचा आपण बेस्ट एक्झाम्पल आपण बघू शकतो. बघा, आपण जे हिवाळ्यामध्ये खातो, उपदार वगैरे खात असतो गोष्टी किंवा हिवाळ्यामध्ये जे काही खातो, तेच आपण उन्हाळ्यामध्ये खातो का नाही? उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो? दही खातो. उन्हाळ्यामध्ये आपण आईस्क्रीम खातो. का? कारण उन्हाळ्यामध्ये गरम खूप असते. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खात असतो. बरोबर? आईस्क्रीम सगळ्यांना आवडते, राइट? आईस्क्रीम खात असतो उन्हाळ्यामध्ये आणि प्लस दही वगैरे खात असतो. नंतर ताक वगैरे आपण पीत असतो. निंबू पाणी आपण जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये पीत असतो. परंतु ह्या सगळ्या घटना, हे ज्या गोष्टी आहेत, त्या आपण हिवाळ्यात पण पीत असतो का? आन्सर इज नो. हिवाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त पितो. म्हणजे काय बघा, वातावरण म्हणजे काय म्हणजे बघा, म्हणजे ह्याचं मीनिंग बघा किती डीप आहे. वातावरण, आजूबाजूचं वातावरण जसं असेल त्याचनुसार आपण काय करतो, त्याचनुसार आपण आपल्या खाण्याचे हॅबिट सुद्धा चेंज करत असतो. आपलं जर वातावरण जसं असेल, त्यानुसार आपलं खाण्याचे हॅबिट सुद्धा आपण चेंज करत असतो. त्याचनुसार बघा, जो आपला अश्मयुग म्हणजे स्टोन एजमध्ये, मिडल स्टोन एजमध्ये बघा, मिडल स्टोन एजमध्ये आपला जो मानव आहे त्याचा जो म्हणजे अर्थचा जो वातावरण आहे, अर्थचा जो वातावरण आहे तो काय होत होता, म्हणजे अर्थचा ॲटमॉस्फिअर इट्स गेटिंग वॉर्मर. म्हणजे तो गरम होत होता. हळू-हळू का होईना, परंतु तो गरम होत होता आणि त्याच गरमीमुळे काय होत होतं, आपले जे खाण्याचे हॅबिट्स होते, ते सुद्धा स्लोली चेंज होत होते. ते सुद्धा स्लोली
चेंज होत असते हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, बाय द टाईम ऑफ द मिडल स्टोन एज, बाय बिग एनिमल लाइक द मॅमॉथ्स were on the way to exist due to the changing environment, and also because they were because they were hunted on the very large scale. This is why the Homo sapien had the largely turned to fishing, and he also began to depend the more on hunting smaller animals like wild boar, deer, mountain goat and sheep. म्हणजे बघा, त्या ठिकाणी बघा आपण मॅमॉथ बघू शकतो. मॅमॉथ म्हणजे काय बघा, एवढा मोठा हत्ती होता. मॅमॉथ म्हणजे बघा कसा असतो मॅमॉथ, एवढे मोठे त्याला आत्ताचा हत्ती बघा आणि मॅमॉथ बघा. भले आपल्याला बघायला दोघे एकसारखे दिसतील, परंतु दोघांच्या जे हे आहेत दात आहेत, त्या बाह्य दातामध्ये या दोघांचं शरीर बघा, हत्ती केवढंसं वाटतंय आणि हा मॅमॉथ बघा केवढा मोठा दिसतोय. तर ते त्याच्यावरती केस किती आहेत बघा. त्याच्यावरती पूर्ण अंगावरती केस आहेत. तर बघा ह्याच्यावरती खूप अंगावरती केस असण्याचं कारण काय मी ते तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही नीट ऑब्झर्व्ह करा. या नीट पिक्चरमध्ये जर ऑब्झर्व्ह कराल, पॉज करून तुम्ही जर बघाल, व्हिडिओ वगैरे पॉज करून जर तुम्ही बघाल तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल या दोघांमध्ये ह्याच्यामध्ये खूप केस आहेत. परंतु हे आपल्या जे नॉर्मल एलिफंटवरती अंगावरती केस तेवढ्या प्रमाणात आपल्याला दिसून पडत नाही आणि शिंग सुद्धा जास्त शिंग म्हणजे दात आपल्याला खूप मोठे दिसून पडतात. सो सी ओके. सो दिस इज द थिंग. सी दिस इज द थिंग. म्हणजे बघा ह्याच्यावरती केस वगैरे असणे ह्याचं मीनिंग काय? ह्याच्यावरती केस असणे म्हणजे तेव्हा थंडीचं वातावरण खूप जास्त होतं. बघा, आपण आत्ताच बघितलं. आपण काय बघितलं, की थंडीचं वातावरण होतं ते हळू गरमीमध्ये बदलत होतं. म्हणजे आपलं जो वातावरण आहे, जो पहिले खूप थंड होता, तो आता हळू थोडं उबदार बनायला लागला. म्हणजे थोडं गरम व्हायला लागला. तर या गरमीमुळे, तर या बदलत्या वातावरणामुळे तर बघा हे जे चेंजेस इन द एन्व्हायर्नमेंट, तर व्हॉट वास द एन्व्हायर्नमेंट फर्स्ट? द एन्व्हायर्नमेंट वास ऑर द atmosphere was the cold in the first or initially, and later on that is changing and that is getting warmer slowly that things are getting warmer. ओके, वॉर्मर अँड वॉर्मर म्हणजे ते हळू गरम होत होते म्हणजे तापमान हे वाढत होतं. तर त्याच कारणामुळे आणि प्लस तो तर एक कारण होता. परंतु आपण जे होमो सॅपियन्स होते म्हणजे आपला जो बुद्धिमान मानव होता तो काय करत होता, की या ॲनिमलचे शिकार करत होता. या ॲनिमलचे जो हत्ती आपण जे बघतोय त्याचे जास्तीत जास्त शिकार करत असे. नंतर शिकार करत असे. तर या 2 कारणामुळे हा जो ॲनिमल आहे हा काय झाला एक्सटिंक्ट झाला. म्हणजे काय झालं विलुप्त झाला. म्हणजे ह्या प्राण्याची संख्या संपून गेली. हा प्राणी संपून गेला. म्हणजे विचार करा हा प्राणी काय झाला बेसिकली संपून गेला. अशा प्रकारची घटना इथे झालेल्या आपण बघू शकतो. अशा प्रकारची घटना इथे झालेलं असतं. मग नंतर काय झालं तर माणसाने ह्या प्राण्याचे शिकार करणं जेव्हा थांबवलं किंवा हा प्राणी संपून गेल्यानंतर त्याने काय केलं मग छोटे-छोटे जे जानवर आहेत, छोटे-छोटे जानवर म्हणजे बोट, डिअर नंतर माउंटेन गोट म्हणजे काय बकरी, शेळी, अ, बकरी, शेळी हरिण यांचे काय करायला लागला तो शिकार करायला लागला. यांचे काय करायला लागला तो शिकार करायला लागला आणि त्यांना शिकार करायला तो लागला. म्हणजे बघा कोणते-कोणते आपण बघितलं मॅमथला आपण बघूया बघा मॅथॉम तर बघा नंतर तो काय करायला लागला, नंतर तो बघा मेंढी, शेळी, हरिण, रानडुक्कर यांचे तो काय करायला लागला, तो शिकार करायला लागला. यांचे तो शिकार करायला लागला आणि अशा प्रकारे आपण बोलतो की त्यांचं जे खाण्याची पद्धत आहे बघा बदलत्या वातावरण ह्याच्यामुळे आपल्याला काय कळतंय, बदलत्या वातावरणामुळे आणि प्लस मानवी शिकारामुळे एक प्रजाती काय झाली, विलुप्त झाली. विलुप्त झाली म्हणजे काय झालं, ते संपून गेले. जसे बघा डायनासोर आता आपल्याला दिसतात का? आन्सर इज नो. डायनासोर ते काय झाले, विलुप्त झाले. ते आता पृथ्वीवरतून संपून गेले. त्याचप्रमाणे मॅमथ आहे, हे सुद्धा काय झालं पृथ्वीवरतून संपून गेले. हे परिपूर्ण संपले. आता आपल्याला कुठेही एकही मॅमथ दिसणार नाही. हां, पण आपल्याला एलिफंट नक्की दिसतील. परंतु हे एलिफंट आणि त्या मॅमथमध्ये कितीतरी मोठा फरक आपण बघू शकतो. कितीतरी मोठा फरक आपण ते बघू शकतो. आणि ते सगळे विलुप्त झाले. बघा विलुप्त झाले आपण बघू शकतो. आता पुढे बघा. तर अशा कारणाने हळू काय झालं होतं, तर आपले खाण्याचे पद्धत जे आपले जे डायट्स आहेत, खाण्याचे पद्धती ते काय व्हायला लागले, स्लोली चेंज व्हायला लागले. स्लोली काय व्हायला लागले, ते चेंज व्हायला लागले. ठीक आहे. सो धिस इज द थिंग आणि ओके धिस इज द थिंग दॅट वी विल लूक ॲट अँड ओके. सो बघा या ठिकाणी आपल्याला पिक्चर दिसतोय बघा. त्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसतं की की पिक्चरमध्ये दिसतं की कशाप्रकारे तो शेती करत आहे.
त्यानंतर तो कशा प्रकारे झोपडे करून तो राहत आहे आणि प्लस त्याने आपल्या अंगावरती म्हणजे जनावराची चमडी वगैरे ह्यांच्यावरचे कपडे बनवून तो अंगावरती घालत आहे आणि प्लस हत्यारे वगैरे सुद्धा माणूस यूज करत आहे. बघा, अशा प्रकारचे जे सिनॅरिओज अशा प्रकारे आपण बघतो आणि प्लस कुत्रा सुद्धा तो पाळत आहे. तर अशा प्रकारचे पिक्चर्स आपण बघू शकतो. या पिक्चर्समध्ये आपल्याला हे 2 गोष्टी ऑब्झर्व्ह करू शकतो आणि बघू शकतो. म्हणजे बघा, अशा प्रकारे तो माणूस म्हणजे पहिले तर तो गुफेमध्ये राहत होता. पहिले तो बघा, गुफेमध्ये अशा प्रकारे डोंगराआड वगैरे तो गुफेमध्ये तो राहायला लागला आणि हळू-हळू तो काय झाला, हळू-हळू त्याने आगीचा शोध लावला. हळू-हळू मग तो हत्यार वगैरे बनवायला लागला. हळू-हळू त्याचे शिकारचे पॅटर्न सुद्धा चेंज झाले. हळू-हळू त्याचे शिकारचे पॅटर्न सुद्धा पहिले बघा, पहिले तो मॅमथ वगैरे मॅमथ म्हणजे काय मोठे-मोठे हे जनावरे ह्यांना म्हणजे एकत्र मिळून मोठे-मोठे जनावरांचे शिकार करायला लागला. परंतु नंतर हळू-हळू ते हळू-हळू तो काय करायला लागला, परत छोट्या-छोट्या ग्रुपमध्ये जाऊन मग डिअर, नंतर माउंटेन गोट म्हणजे शेळी, मेंढी यांची तो काय करायला लागला, शिकार करायला लागला. यांचे तो शिकार करायला लागला. ठीक आहे.